फोडणीचे वरण बनवण्यासाठी वाटीत डाळ घ्यायची, ती स्वच्छ धुवायची पाण्याने। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर इथे 2 वेळेस धुवायचं स्वच्छ। आता धुतल्यानंतर ही डाळ आपण कुकरमध्ये लावू। तर भात आणि डाळ दोन्ही एकत्र लावत आहे, तुम्ही कुकरमध्ये लावू शकतो डायरेक्ट। पाणी टाकायचं, डाळ भिजून 2 बोटवर। आता यामध्ये हळद टाकते मी आणि थोडं तेल टाकते। तेल टाकल्यामुळे डाळीमध्ये डाळ बाहेर येत नाही कुकरच्या आणि भातासुद्धा मिसळत नाही। आता ह्याचे मीडियम टू हाय फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या करून आता आपली डाळ शिजलेली आहे। आता हे बाउलमध्ये काढते मी, त्याला छान हटवून घ्यायचं। हटलेलं आहे। आता पातेलं गॅसवर ठेवायचं आहे। आता हे तापलेलं आहे, यामध्ये तेल टाकून आपण याला फोडणी देऊ। आता तेल तापलेलं आहे। 1 चम्मच जिरा, मोहरी, लाल मिरची, टोमॅटो, बारीक कट केलेली कोथिंबीर, कढीपत्ता, त्याला छान तेलामध्ये वाफू द्यायचं। छान तेलात वाफल्यानंतर छान तेलात वाफलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत। लाल तिखट, हळद आणि स्वादानुसार मीठ टाकायचं। आता याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे एकजीव झाल्यानंतर आता आपण पळीभर वरण त्याच्यात छान एकजीव करायचं आहे कालवून। आता यामध्ये पळीभर वरण टाकून फोडणी देऊ। आता फोडणी बसलेली आहे। आता बाकीचे सर्व डाळ याच्यात टाकते मी। आता याला छान कालवायचं आहे। आता याला छान कालवून घेऊ। आता यामध्ये थोडं पाणी ॲड केले मी, खूप दाटसर होतं वरण, पातळ केलेले आहे। आता बारीक कट करून कोथिंबीर टाकायची आणि याला छान उकळू द्यायचं आहे। आता याला छानपैकी उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर याचा फ्लेवर वरणात उतरून वरण हा खूप टेस्टी बनतं आहे। तुम्ही पाहू शकता वरण तयार झालेलं आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय। पाहू शकता किती छान